आज आपण बनवतोय हिरव्या मिरचीतला दुधी भोपळा। तर मी इथे गॅस सुरू केला, त्याच्यावरती कढई ठेवली। कढईमध्ये 3 पळ्या तेल घातलं। तेल गरम होऊ दिल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरे घातले, छान अशा प्रकारे तडतडून घेतले। नंतर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं होतं ते घातलं, ते छान परतून घेतलं, मिक्स करून घेतलं। हळद टाकली, ती पण मिक्स करून घेतली। आणि आता इथे मी दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे, साल काढून तुम्ही पाहू शकता। त्या फोडणीमध्ये दुधी भोपळा टाकला, छान अशा प्रकारे मिक्स केलं। त्याच्यामध्ये नमक घातलं आणि नंतर घातली इथे मुगाची डाळ। तर इथे साल असलेली मुगाची डाळ घातलेली आहे आणि परत छान अशा प्रकारे मी इथे मिक्स करून घेते, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा शेंगदाण्याचा कूट। तर मी इथे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातला, छान अशा प्रकारे मिक्स केलं। आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, छान असं मिक्स केलं। सुरुवातीला फुल गॅस ठेवला, फुल गॅसवरती उकळी आणून घेतली आणि नंतर एकदम लो गॅस केला आणि लो गॅसवरती ही भाजी शिजवून घेतलेली आहे। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब